सलामीचे फलंदाज डी वाय पाटील शुगर. आपल्यालाही दूर जायचं आहे. आपणही वेळेचा विलंब न करता आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. डी वाय पाटील शुगर आपल्याला तिसरा कॉल आहे. आपण आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. अन्यथा आपल्याला 5 षटकांचा सामना खेळायला मिळेल. 1 षटक पेनल्टी स्वरूपात आपले कमी केले जाईल. मिलिंद तराळ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज संघ. आदरणीय सबनीस सर यांच्या हस्ते हा सामनावीरचा पुरस्कार वितरित होतोय. मिलिंद तराळ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज. चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्याने झालेल्या सामन्यामध्ये केला. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज संघाला विनंती आहे, आपण ग्राउंड खाली करून सीमारेषेबाहेर आपलं फोटो सेशन करा. कृपया अखेरचा सामना आपल्यामुळे थांबलाय. डी वाय पाटील शुगर संघाचे सलामीवीर फलंदाज स्ट्राइक वरती खेळतायत सचिन, नॉन स्ट्राइक वरती खेळतायत विक्रम. गोलंदाज आहे समीर पाटील. सामना चालू करायचा आहे. सामन्यातील पहिला चेंडू. सचिन तयार, आक्रमक फलंदाज. उत्कृष्ट फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एक धाव. वाईडचा इशारा मेन पंचांकडून. चांगला चेंडू एका धावेसाठी जातोय. स्ट्राइक वरती आहेत पुन्हा एकदा सचिन. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव जातोय. कमी गतीने टाकलेला हा चेंडू. सचिन बीट होत आहेत. बघूया पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी. अतिरिक्त चेंडू. वाईटचा इशारा मेन पंचांकडून. अतिरिक्त धाव मिळते डी वाय पाटील शुगर संघाला. फटका चांगला होता,
थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, 2 धावेचं नुकसान होतंय कॉर्पोरेट संघाचं. 2 धावा मिळत आहेत DY पाटील शुगर संघाला. फटका चांगला आहे, सरळ जातो सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. जबरदस्त फलंदाजी DY पाटील शुगर संघाची. पुढचा चेंडू, चांगला फटका आहे, गॅप मध्ये जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर DY पाटील शुगर संघाची धावसंख्या आहे 11. बिनबाद 11. सचिन आणि विक्रम यांची चांगली सुरुवात. फटका चांगला आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळत आहेत शुगर संघाला. पुढचा चेंडू, फलंदाज तयार, आक्रमक फलंदाज. उत्कृष्ट फटका, सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी. जबरदस्त फलंदाजी DY पाटील शुगर संघाची. आक्रमक फलंदाजीचा क्रम DY पाटील कॉर्पोरेट संघासमोर मोठं आव्हान, फलंदाजीला थांबवण्याचं. संधी होती झेलबाद करण्याची. चांगला चेंडू म्हणावा लागेल. अनिकेत बिरांजे यांचा चांगला चेंडू होता, झेलबाद करण्याची संधी होती यष्टीरक्षकांकडे, हुकलेले. बघू पुढचा चेंडू. फटका चांगला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू तटवण्यामध्ये यश येत आहे. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागतंय DY पाटील शुगर संघाला. अतिशय उत्कृष्ट फटका होता. फटक्याच्या आणि चौकारच्या मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता. टोलवलेला चेंडू, एका धावेचा कॉल, थोडीशी मिस्टेक आणि एका धावेसाठी आपली विकेट गमावतोय DY पाटील शुगर संघाचा खेळाडू विक्रम. आक्रमक फलंदाजी करत होता, आवश्यकता नव्हती. एका धावेचा काय मोह आवरला नाही आणि त्या एका धावेसाठी आपली स्वतःची विकेट गमावतोय विक्रम. कॉर्पोरेट संघाचं यश. त्यांची जागा घेण्यासाठी येतोय कौशल्यबाज खेळाडू सुनील. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पहिला झटका बसलेला आहे DY पाटील शुगर संघाला. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू अखेरीस, धावसंख्या 1 बाद 18. पॉवर प्ले मधील अखेरचा चेंडू. स्ट्राइक वरती आहेत सुनील पाटील.
बघूया पहिल्या चेंडूवरती त्यांचा काय निर्धार असणार आहे. विकेटचा दबाव की आक्रमक फलंदाजीचा निर्णय. बघूयात गोलंदाज तयार. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन पाठीमागे गेलेला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1/19. पॉवर प्ले संपतोय डी.वाय. पाटील शुगर संघासाठी. 4 षटक सामन्यातील बाकी. धाव संख्या 19. तिसरं षटक घेऊन येत आहेत समीर पाटील. स्ट्राइक वरती आहेत. स्ट्राइक वरती आहेत सुनील. गोलंदाज आहेत समीर पाटील. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मागे. झेलबाद करण्याची संधी होती. झेल सुटलेला आहे. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न नाकारलेला आहे. चांगली संधी होती झेलबाद करण्याची. झेल सुटतोय. क्षेत्ररक्षक नाराज. जीवदान मिळत आहे सुनील पाटील यांना. बघूया कितपत फायदा उठवत आहे त्या मिळालेल्या जीवदानाचा. घातक फलंदाज आहे. टेक कॅचेस विन मॅचेस या सूत्रावरती खेळावं लागेल. दिशाहीन चेंडू. अतिरिक्त धाव डी.वाय. पाटील शुगर संघाला. झेलबाद करण्याची संधी. नो मॅन्स लँड्स मध्ये पडतोय चेंडू. 2 धावा घेण्यामध्ये यश होतंय शुगर संघाचा. सुनील पाटील पुन्हा स्ट्राइक वरती. क्षेत्ररक्षणात बदल डी.वाय. पाटील कॉर्पोरेट संघाकडून. चांगला फटका. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. कॉर्पोरेट संघाचं धावा वाचवतायत. फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण नेटचा काय चेंडू बॅट वरती आला नाही. दुसऱ्या धावेचा कॉल. धावबाद करण्याची संधी. पकडू शकले नाहीत चेंडू. अपील केली होती पंचाने नाकारली. 2 धावा घेण्यामध्ये यश मिळत आहे. चांगला खेळून काढलेला चेंडू. 1 धाव निश्चित आहे. दुसरे धाव नाकारलेले आहे. षटकातील अखेरचा चेंडू. धाव संख्या 28. चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एका धावेवरती थांबावं लागतंय शुगर संघाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 29. डी.वाय. पाटील शुगर संघाची धाव संख्या
3 ओव्हर 29. सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. वेळेचं बंधन आहे आपल्याला. अतिशय सुंदर फटका आणि नो बॉल. अंपायरचा फ्री हिटचा इशारा. उंच उडवलेला चेंडू होता. झेल टिपण्यात यश मिळतंय कॉर्पोरेट संघाला. विकेट गमावतोय DY पाटील शुगर संघाचा फलंदाज. चांगली फलंदाजी करत होता. फटका मारण्याचा मोह होता. षटकार खेचण्याचा प्रयत्नात होता. अपयश येतंय. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत संदीप. चांगली गोलंदाजी. कॉर्पोरेट संघाचं चांगलं नियोजन. चांगला झेल लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुढचा चेंडू. पाहूया फलंदाज काय करतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. काही न समजलेला चेंडू फलंदाजाला खेळून काढण्याचा प्रयत्न होता पण बीट होतोय. झेलबाद करण्याची संधी. थोडासा यष्टीरक्षकापासून दूर. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 1 धाव मिळते DY पाटील शुगर संघाला. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आहेत. चेंडू
बॅट वरती येत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय कॉर्पोरेटचा संघ, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षणही. ताळमेळ गोलंदाजीचा आणि क्षेत्ररक्षणाचा दबाव वाढतो शुगर संघावरती. आक्रमक फलंदाजीचा क्रम आहे, तशी साजेशी फलंदाजी अजून झालेली नाही. खेळून काढण्याचा चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकर फलंदाजने नाकारलेला आहे. फटकेबाजी करण्याची अपेक्षा आहे संघाला सहकार्यांकडून. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. कॉर्पोरेट संघाची चांगली गोलंदाजी होते. दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धाव. अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल कॉर्पोरेट संघाला. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, षटक संपतंय. ओ धावा किती? 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 37. चार ओव्हर्स 37 धावा. अखेरचे 2 षटक बाकी. फलंदाजांमध्ये चर्चा, गोलंदाजांमध्ये चर्चा, मार्गदर्शन होत आहे सहकार्यांकडून, नियोजन होत आहे अखेरच्या 2 षटकांचं. चार ओव्हर 37 धावा. संघांना विनंती आहे सामना पूर्ववत करायचा आहे. सामन्यामध्ये आपल्याला एवढा वेळ नाही आहे. पाचवं षटक सुरुवात होते. फलंदाज तयार. उंच उडवलेला चेंडू, झेलबाद करण्याची संधी. चेंडू झेल सुटतोय पण चेंडू अडवलेला आहे. 2 धावा मिळत आहेत शुगर संघाला. चांगली संधी होती, तितकाच चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून. झेल जरी सुटला असला, अवघड असा झेल होता. प्रयत्नांचे 100% मार्क्स क्षेत्ररक्षकाला. फलंदाज तयार, गोलंदाज तयार. आक्रमक फलंदाजी करण्याचं नियोजन शुगर संघाचं. जोरदार अपील, विकेट मिळते कॉर्पोरेट संघाला. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. उत्तम नियोजन कृतीमध्ये हे दिसतंय कॉर्पोरेट संघाकडून. फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेट गमवावी लागते. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत प्रसाद. संघाला फटकेबाजीची गरज. बघूया त्यांचं कितपत योगदान.
स्कोर आहे 39. 5वं षटक चालू आहे. उंच उडवलेला चेंडू, खेळाडू त्याच्या खाली. झेलबादची संधी होती, झेल टिंपू शकले नाहीत. 2 धावा घेत आहेत फलंदाज. धावसंख्या पोहोचते 41. चांगली संधी होती याही फलंदाजाला बाद करण्याची, झेल काय टिपू शकले नाहीत. झेल सुटतोय क्षेत्ररक्षकाकडून. फटका खेळण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी. यष्टी रक्षकांकडून थोडीशी चूक, सहकारी नाराज. अद्याप 2 चेंडू बाकी 5व्या षटकातील. फटका खेळलेला आहे. यष्टी रक्षकाला अडवण्यामध्ये यश. एका धावेवरती थांबावं लागतंय शुगर संघाला. 5व्या षटकातील अखेरचा चेंडू. पाहूया फलंदाज काय करतोय. फलंदाज तयार, गोलंदाज रणअप घेण्यासाठी. अतिरिक्त धाव फलंदाजी संघाला. दिशाहीन चेंडू. मेन पंचांकडून वाईडचा इशारा. फटका खेळलेला आहे, तटवला जातो क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा मिळत आहेत शुगर संघाला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे, नाकारलेला आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46. 5 षटकांच्या समाप्तीनंतर डी.वाय. पाटील शुगर संघाची धावसंख्या आहे 46. कॉर्पोरेट संघाला विनंती आहे, आपण विलंब न करता 6व्या षटकाची सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे, सामना चालू करायचा आहे. वेळ नाही आहे तितका. कॉर्पोरेट संघाकडून अखेरचं षटक चालू करायचं आहे. अखेरच्या षटकाची सुरुवात. निर्धाव चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न होता, यश काय भेटलेलं नाही. यष्टी रक्षकाकडून अचूक चेंडू फेकण्यात आलेला आहे. अखेरच्या षटकातील 2रा चेंडू. चार धावेसाठी जातोय. चार धावेसाठी जातोय. अखेरच्या षटकातील अद्याप 4 चेंडू शिल्लक. पंचांच्या निर्णयाला कोणताही फलंदाज, कोणताही गोलंदाज अपील करणार नाही.
चांगला चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने खेळलेला, एका धावेसाठी जातोय. फटका खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक अडवतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळतंय शुगर संघाला. पुढचा चेंडू, फटका खेळलेला आहे समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक मागे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने पकडलेला आहे. धावबाद करण्याची संधी होती. षटका दिला अखेरचा चेंडू. षटका दिला अखेरचा चेंडू. शिल्लक धाव संख्या आहे 55. बघूयात शेवटच्या चेंडूवरती काय होत आहे. सगळ्यांची नजर शेवटच्या चेंडूवर. फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, धावबाद करण्याची संधी. फलंदाज धावबाद होतोय. 56 धावा झालेल्या आहेत डी वाय पाटील शुगर संघाच्या. कॉर्पोरेट संघाला विजय साकारायचा असेल तर 57 धावांचं कडवं आव्हान त्यांना पार करावं लागेल. धाव संख्या आहे 56. निर्धारित 6 षटकामध्ये 57 धावांची गरज आहे डी वाय पाटील कॉर्पोरेट संघाला. डी वाय पाटील कॉर्पोरेट संघाला आपले फलंदाज पाठवण्याची विनंती आहे. वेळ नाही आहे तितका. फलंदाज फलंदाजीसाठी पाठवा.
57 धावांचं टार्गेट आहे. आपल्याला दुसरा गोल आहे. आपले सलामीचे फलंदाज पाठवा. DY पाटील कॉर्पोरेट संघ आपले सलामीचे फलंदाज क्षेत्ररक्षण लागण्याआधी मैदानात आले पाहिजेत. सलामीचे फलंदाज मैदानात. सलामीवीर फलंदाज मैदानात. क्षेत्ररक्षण लागलेला आहे DY पाटील शुगर संघाचं. स्ट्राइक वरती आहेत रुबेन. क्षेत्ररक्षण लावण्यात येते गोलंदाजांकडून. विक्रम मिड विकेटला कॅचिंग पोझिशन मध्ये. गोलंदाज आहेत सुनील संघासाठी आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत सुनील. सामना चालू करायचा आहे. स्ट्राइक वरती आहेत रुबेन. 57 धावांचं आव्हान. गोलंदाज सुनील. सामन्याची सुरुवात होते. फलंदाज तयार. गोलंदाज तयार. बघूया पहिल्या चेंडूवरती काय होतंय. खेळून काढलेला पहिला चेंडू एका धावेसाठी जातोय. सावध सुरुवात पहिल्या चेंडूवरती कॉर्पोरेट संघाकडून. पुढचा चेंडू. फलंदाज तयार. चांगला चेंडू. फलंदाजा कोणत्याही पद्धतीने समजला नाही. चेंडू निर्धाव जातोय सुनील यांचा. चांगली गोलंदाजी. फलंदाज तयार. बघूयात पुढच्या चेंडूवरती काय होतंय. खेळून काढलेला चेंडू एका धावेसाठी जातोय. चांगला चेंडू सुनील यांचा. स्ट्राइक वरती पुन्हा रुबेन. उंच उडवलेला चेंडू. झेलवाद करण्याची संधी. झेल टिपण्यामध्ये अपयश. सोबतच 2 धावा जात आहेत. योग्य पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलेलं होतं. त्याच पद्धतीने चेंडू फेकला गेला होता. त्याच पद्धतीने खेळला गेला होता. झेलबाद करण्याची संधी होती. गमावतोय शुगर संघ.
टोलवलेला चेंडू कमीत कमी एक धाव पूर्ण करतोय. चांगली फलंदाजी रुबेन यांच्याकडून. पाच चेंडू झालेले आहेत, 5 धावा झालेल्या आहेत. षटकातील अखेरचा चेंडू. धावबाद करण्याची संधी मेन पंचांकडून नाकारली जाते. अपील. षटक पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 6. कॉर्पोरेट संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 6. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. पंचांना विनंती आहे, खेळाडूंना षटकांदरम्यान कोणत्याही पद्धतीचा वेळ द्यायचा नाही. जो संघ वेळ घेईल त्या संघाला पेनल्टी लावा. संदीप यांच्याकडून फेकला गेलेला दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू एका धावेसाठी जातोय. चांगला चेंडू. थोडीशी शांत सुरुवात म्हणावी लागेल कॉर्पोरेट संघाची. धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेचा उत्तम वापर आपल्याला करावा लागेल. रुबेन स्ट्राइक वरती. संदीप यांचा दुसरा चेंडू. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू जातो एका धावेसाठी. पुन्हा एकदा एकेरी धाव. फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण यशस्वी ठरतात रुबेन. उंच उडवलेला चेंडू. झेलबाद करण्याची संधी. पुन्हा एकदा झेल सुटतोय. सोबतच 2 धावा मिळत आहेत डी.वाय. पाटील कॉर्पोरेट संघाला. दुसरी संधी झेलबाद करण्याची हुकते डी.वाय. पाटील शुगर संघाकडून. पुढचा चेंडू. फलंदाज तयार. चांगला खेळलेला फटका. 1 धाव पूर्ण होते. रुबेन पुन्हा स्ट्राइक वरती. पाहूया संदीप आणि रुबेन यांच्यातील सामना काय घडतंय पुढच्या चेंडूवर. फलंदाज तयार. धाव संख्या 11. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिर. फटका खेळण्याचा प्रयत्न होता अयशस्वी ठरतोय. गतीमध्ये फसवण्यात यश संदीप यांना. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एकाच धावेसाठी जातोय. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 12. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कॉर्पोरेट संघाची धाव संख्या आहे 12.
पंचांना विनंती आहे संघांना षटकांदरम्यान वेळ देऊ नका. सामना पूर्ववत करा. तिसरं षटक घेऊन येत आहेत सुनील पाटील. सामना करण्यासाठी स्ट्राईकवर रुबेन. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. खेळून काढलेला चेंडू एका धावेसाठी जातोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल सुनील पाटील यांचा. संघासाठी ते तिसरं षटक टाकतायत. तिसऱ्या षटकाची सुरुवात एकेरी धावेने. उंच उडवलेला चेंडू झेलबाद करण्याची पुन्हा एकदा संधी. यावेळेस कोणतीही चूक करत नाही क्षेत्ररक्षक रुबेन यांची विकेट जाते. विकेट जाते कॉर्पोरेट संघाची. चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक उभा होता सरळ हातामध्ये. पहिला झटका बसतोय कॉर्पोरेट संघाला तिसऱ्या षटकामध्ये. त्यांची जागा घेण्यासाठी फलंदाजीसाठी आलेले आहेत अनिकेत. धावांची गरज होती. फटका योग्य होता पण उंची मिळाली नसल्यामुळे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून थोड्या उंचीवरून गेला असता तर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ 6 धावेसाठी जाऊ शकला असता. पण उत्तम क्षेत्ररक्षण. चांगला झेल. चांगला चेंडू. फलंदाज बीट. धावबाद करण्याची संधी. सुनील पाटील यांची अप्रतिम गोलंदाजी सोबतच चांगलं यष्टिरक्षण. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी होतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एका धावेसाठी जातोय. धाव संख्या पोहोचते 14. तिसरं षटक सुरू आहे. धाव संख्या आहे 14. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावबाद करण्याची पुन्हा एकदा संधी. फलंदाज धावबाद होतोय. होय नाही होय नाही अखेरीस ठरलं परंतु धाव पूर्ण करण्यापूर्वी त्यांना विकेट गमवावी लागते. हॅलो 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 दादा माईक बंद झाला. हॅलो 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 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 14. उर्वरित 3 षटकांमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे कॉर्पोरेट संघाला. 18 चेंडू 43 धावा.
फलंदाज आहेत जीवन. 18 चेंडूंचा खेळ बाकी. उंच उडवलेला चेंडू सरळ सीमारेषेबाहेर 6 धावेसाठी. याच फटकेबाजीची गरज होती कॉर्पोरेट संघाला. षटकार मिळतोय. जबरदस्त फटका मिड विकेटच्या दिशेने सरळ 6 धावेसाठी. पुढचा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चिकडा घेऊन गेलेला चेंडू एका धावेसाठी जातोय यष्टी रक्षकाच्या मागे. पुढचा चेंडू एकेरी धाव. पुन्हा एकदा यावरती चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल शुगर संघाची. बॅटची कडा घेऊन गेलेला यष्टी रक्षकाच्या पाठीमागे गेलेला हा चेंडू एक धाव मिळवून देतोय कॉर्पोरेट संघाला. फटका खेळलेला आहे समोरच्या दिशेने. सरळ हातामध्ये झेल पकडतोय क्षेत्ररक्षक. शुगर संघाला विकेट मिळते. डी.वाय. पाटील शुगर संघाची चांगली गोलंदाजी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट गमावतोय डी.वाय. पाटील कॉर्पोरेट संघ. धाव संख्या आहे 23. त्यांची जागा घेण्यासाठी नवा फलंदाज आहे. पवन आलेले आहेत. संघाला फटकेबाजीची गरज आहे. चौथं षटक चालू आहे. धाव संख्या आहे 23. 57 धावांचा पाठलाग करताय आपण. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय फाईन लेगच्या दिशेने. षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी. चालू असलेला सामना डी.वाय. पाटील शुगर विरुद्ध डी.वाय. पाटील कॉर्पोरेट संघ. कॉर्पोरेट संघाची धावसंख्या आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24. चार ओव्हर धावसंख्या आहे 23. धावसंख्या 24. 12 चेंडूत 33 धावांची आवश्यकता आहे.
12 चेंडू आणि 33 धावा. फटका खेळलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाद होण्याची संधी. धावबाद होतोय फलंदाज. एक चोरटी धाव घेण्याचा आणखी एक प्रयत्न होता, अपयशी ठरतोय फलंदाज. धावबाद होतोय. पवन आपली विकेट गमावतायत. त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात येत आहेत अतुल. फटकेबाजीची गरज आहे. बघूया आपल्या संघाला कितपत योगदान देत आहेत. 5वं षटक चालू आहे. पाचव्या षटकातील दुसरा चेंडू. चांगला चेंडू निर्धाव जातोय. चांगल्या गतीनं, योग्य लाईन, योग्य लेंथ, चेंडू निर्धाव. फलंदाज बीट होतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. एका धावेसाठी जातोय. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आहे. टायमिंग होत नाहीये. टोलवलेला चेंडू. किमान एक धाव मिळते. 1 रन पूर्ण करताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. स्ट्रायकर फलंदाजाने नाकारलेला आहे. आठ चेंडू 30 धावांची आवश्यकता. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मागे आहे. अडवण्यामध्ये यश येत आहे. लेग पंचांकडून नाकारलेला आहे. उत्कृष्ट फटका चेंडू गॅप मध्ये जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नाकारलेला आहे. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. 6 चेंडूत 27 धावांची आवश्यकता आहे डी.वाय. पाटील कॉर्पोरेट संघाला. 6 चेंडूत 27 धावांची गरज आहे बचाव करण्याची डी.वाय. पाटील शुगर संघाला. सामना चालू करायचा आहे. अखेरचं षटक आहे. दोन्ही संघांना विनंती आहे सामना चालू करायचा आहे. 6 चेंडू 27 धावा.
सरळ हातामध्ये जातोय. चांगला झेल. डी.वाय. पाटील शुगर संघाचं चांगलं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 27 धावांची अद्याप आवश्यकता कॉर्पोरेट संघाला विजयासाठी. पाच चेंडू 27 धावा. टोलवलेला चेंडू एका धावेसाठी जातोय. 4 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. चार चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आपली विकेट गमावतोय. चांगलं यष्टीरक्षण यष्टीरक्षकाकडून. तीन चेंडू बाकी आहेत. खेळून काढलेला चेंडू ओव्हर थ्रो, पण एकच धाव मिळते. षटकातील शेवटचे 2 चेंडू. खेळून काढलेला चेंडू एका धावेसाठी जातोय. सामन्यातील अखेरचा चेंडू बाकी. टोलवलेला चेंडू एका धावेसाठी जातोय. सोबतच झालेला सामना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. झालेला सामना. डी.वाय. पाटील शुगर संघ जिंकतोय. सामनावीरचा पुरस्कार जातोय डी.वाय. पाटील शुगरचे संदीप पाटील यांना. झालेल्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार डी.वाय. पाटील शुगरचे खेळाडू संदीप पाटील यांना जातोय. त्यांनी व त्यांच्या संघाने सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी माईक जवळ यायचा आहे.